आता मागच्या भागात तुम्हाला काय सांगितलं की आम्ही अज्ञानपणात मैत्री केली एकामेकाबरोबर, पण त्यातनं एक चांगलं पण शिकलो ना. म्हणजे प्रत्येक वेळी मी म्हणते ना तुम्हाला, चांगलं लक्षात ठेवायचं आणि वाईट विसरून जायचं. आणि आत्ता त्याच्यावर विचार करून पण काय फायदा नाही. कारण आपण आपल्याला ज्या परीक्षा दिल्या होत्या ना, आपल्या जवळ जे आपल्या पुढं जे प्रोजेक्ट मांडले होते नशिबानं, परिस्थितीनं किंवा आई वडिलांनी, त्यात आपण तसं म्हणायला म्हणजे पुरेपूर तसं म्हणायला पण नाही मी म्हणत, पुरेपूर आपण पास झालोय. कारण त्यानंतर ती मैत्रीण, तिला एक वाव मिळाला लग्नानंतर. एकदा काहीतरी गोष्ट होऊन गेली तर काही दिवसांनी मुलं होतात. आणि काही दिवसांनी मला एक सांगायचं आहे आत्ताच्या तरुण पिढीला की एखादा चान्स आपल्याला ना नशीब परत परत काही वेळा देत असतं. आणि त्याच्या संधीचा आपण सोनं करायचं का तसाच विचार करून वेळ घालवायचा, ह्याच्यापेक्षा विचार करत बसण्यापेक्षा कुठल्याही एखादी संधी आली तर त्यावेळेला त्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला सांग. मग काही दिवसांनी तिचं 10वी परीक्षा झाली. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. तिचं पण 10वी झाल्यावर तिचं पण लग्न लावून दिलं. मग तिनं तिच्या पुढं पण अशीच काहीतरी असं वातावरण तयार झालं असेल कदाचित, ते इतकंसं मी खोलात गेले नाही. पण त्याच्यानंतर ती शिकली, भरपूर प्रसंग आले आणि तिच्यावर असे अचानक धपाधप प्रसंग आले की त्याच्यातनं ती स्वतः एक चांगल्या उच्च पदावर गेली. त्यामुळं कदाचित तिला असं गिल्टी वाटत असेल. पण बाई, तू गिल्टी वगैरे वाटून देऊ नको. कारण मी माझ्या जागी आहे तशी छान आहे आणि सुखी आहे. आणि ह्याच्यापेक्षा पण म्हणजे समाधानी महत्वाचं म्हणजे आहे. तर ते झालं. त्याच्यानंतर तिनं तिचा मार्ग शोधला आणि मला काही तसा एवढा वाव मिळालाच नाही. कारण नंतर हळूहळू परिस्थिती आणि इतकी ऑनलाईन वगैरे, आता खूप असं वाटतं की अरे इतकं सोपं शिक्षण असतं ना तर आपण घरी बसूनच त्याचा अभ्यास पोरं सांभाळत केला असता. पण त्याच्यानंतर पोरं आणि मी पहिली 10 वर्ष असतात ना, आपली मेमरी चांगली असते त्यावेळेला तरुणपणात. त्यावेळेला मी पहिली 10 वर्ष गावाकडेच काढली आणि मग छोट्यातनं काहीतरी चांगलं असं करण्याचा विचार केला. आणि अवतीभोवती जर असं आपल्या परिस्थिती नसती तर त्या योग्य वेळी एखादा योग्य माणूस भेटणं पण तितकं महत्वाचं असतं. आणि तो कदाचित तो भेटला नाही, परिस्थिती तशी आली नाही. त्यामुळं पहिली 10 वर्ष मी अगदी वायाच घालवली माझ्या आयुष्यात. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला स्वतः जे आपलं अर्ध राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं ज्या वेळेला वाटलं, त्यावेळेला मी नंतर पहिल्यांदा पुण्याला आले माझी पोरं घेऊन. आणि परत नव्यानं एक स्वप्न बघायला चालू केलं. आणि नव्यानं स्वप्न बघताना नंतर मग मुलांच्यात आपली स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करायचा होता मला. कारण आता आपलं तर गेलंच, पण त्याच्यातनं पण मी गप्प बसले नाही. कदाचित मला असं वाटतं आत्ता ह्या घडीला मी प्रत्येक वेळेला आपण म्हणजे ते फील केलं. प्रत्येक वेळेला पोरांच्या पालक मिटिंगला किंवा पोरांना कधीतरी शाळेत सोडायला जाण्यासाठी पोरांचा काहीतरी शाळेत कार्यक्रम असला, त्या वेळात माझं राहिलेलं अर्ध शिक्षण असतं ना, ते इकडं तिकडं सतत पोरांच्या बरोबर जाऊन असं थोडंसं त्या वातावरणात राहिल्यामुळं परत प्रसन्न व्हायचे. तेवढ्यापुरतं एक मनाला समाधान. पण आता शिक्षण घेऊन असं लगेच आपल्याला काय करू शकत नाही तेवढ्या वेळात. हे करता करता नंतर मग आपल्याला एक असं आपलं स्वप्न आपल्या पोरांच्यात उतरवून ते बघण्याची सवय होती मग हळूहळू. आणि तशीच झाली. मग त्यात काय माझं कधी चुकलं का कधीतरी तुम्ही सांगा, कारण गप्पा मारतोय आपण. तर नंतर अशा ज्या वेळेला परिस्थिती आली ना, नवऱ्याला पगार कमी, मग त्या वेळेला देवाने एक आधीच ठरवलेलं असतं. देवाची योजना आधीच ठरलेली असते की ह्या बाईला पुढे इतकी संकट येतील आणि त्यावेळेला मग ती कशी जगणार. पण माझ्या अंगात भरपूर इतक्या कला, पण त्या कला शिकण्यासाठी प्रत्येक वेळेला सर्टिफिकेट मिळण्यासाठी तेवढे पैसे पण नसायचे माझ्याकडे. पण ते सर्टिफिकेट नसताना पण मी थोडं काही पण वेळ पडेल त्यावेळेला अगदी भाजी निवडण्याची पण कामं केली मी. कधी भाजी निवडण्याची कामं केली, कधी पापड लाटण्याची कामं केली, कधी गुरडया करण्याची कामं केली, कधी जुन्या कपड्यांना नवीन करून पाय पुसण्या वगैरे शिवून देण्याची कामं केली. आणि कधीतरी वेळ पडली तर स्वयंपाक करणं, कधी स्वयंपाकांची, कधी भाज्या, असं वेळ पडेल ती म्हणेल ती कामं केली. छोटी अगदी 50 पैशाचे आकाशी कंदीलचे कागद चिटकवण्यापासूनची कामं केली.
पण एक स्वभावात होतं की प्रामाणिकपणा आणि आपल्याला आज काहीतरी 50 पैशापासून 1 रुपया कसा तरी तयार करायचा आहे, ही एक जिद्द असती ना, ती माणसाची तयार होती. आणि ते करता करता मग असं कधी कधी वाटतं, जरी तिला त्या मैत्रिणीला मला असं सांगायचंय, जरी तू माझ्याकडे लक्ष दिलं असतंस ना आणि मी जर डिग्री घेतली असती ना, तरी पण मी हेच केलं असतं, छोट्या गोष्टीतनं मोठ्या गोष्टी करण्याच्या, आणि माझी तिथं कलाच उपयोगी आली असती. म्हणजे प्रत्येक मुलाचं एक असतं की अभ्यास जरी केला ना, तर त्याला जर एखादा डिग्रीवाला असला तर त्याला चुकून नोकरी करायला गेला तर त्याला तो नोकरी न करता तो बिझनेसमध्ये काही कितीतरी उदाहरणं अशी आहेत की ती नोकरी सोडतात आणि बिझनेस करायला बघतात. आणि मग ते करता करता मग हे करता करता माझं 10 वर्ष परतची कशी गेली ना ती कळली नाही. आणि त्याच्यानंतरची 10 वर्ष करायच्या वेळेला, तर हा व्हिडिओ म्हणजे करायच्या वेळेला नंतर लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन नंतर तर मला अगदी म्हणजे त्यातला आपण एक प्रावीण्य झालेला असतो. लहान मुलांचं कसं करायचं, लहान मुलांची डिलिव्हरी झालेल्या आईची काळजी कशी घ्यायची, आरोग्य कसं सांभाळायचं, आणि हे करता करता परत नंतरची मी 5 वर्ष घालली. असं करता करता मी कष्टाची कामं केली, पण त्यातनं एक समाधान मिळतं की कधी कुणाची चोरी केली नाही, कधी कुणाकडे उसने पैसे मागितले नाही. आणि मला हा म्हणजे माझा एक फंडा आहे की कुणाकडेही उसने पैसे मागायचे नाही. मला त्याच्याबद्दल जरा राग आहे, उसने पैसे मागवणं आणि परत न देणं त्या दुसऱ्या समोरच्या माणसाला, कारण त्यांना आपली वेळ जाणलेली असते. आणि हे केलेलं असतं. आणि हे करता करता माझ्या आयुष्यातली 30 वर्ष कशी गेली कळलं नाही. पण मला कधी असं म्हणजे मला त्याच्याबद्दल मला स्वतःला गिल्टी नाही. आणि त्याच्यावर या व्हिडिओवर आपण नंतर एक व्हिडिओ बोलूया.